खूप आलेल्या निमित्त आज आपण या कार्यक्रमाला आपल्या समाजाचे आपला भागवत साहेब तसेच तालुक्याचे अध्यक्ष मंडळी पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीमध्ये इमानीतपणे आपलं काम केलेलं आहे आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून एवढी या ग्रामपंचायतच्या 5 वर्षापासून मी ग्रामपंचायतचा काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये असो, मग सामाजिक असो राजकीय असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे आणि आपल्याला ते पण माहिती आहे। म्हणून मी या ठिकाणी प्रबल दावेदारी या ठिकाणी घोषित करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उमेदवारांच्या मुलाखती कार्यकर्ता बैठकीत आयोजन करण्यात होतं, कशा प्रकारे प्रतिसाद आहे आणि काय? आज तामसा आणि आष्टी या 2 गटाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती इच्छुक उमेदवाराच्या मनोगत मुलाखतीसाठी आज बोलवलं आणि प्रतिसाद मी म्हणण्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्हाला पाहून समजलं असेल। तुम्ही आमच्या बैठकीला प्रतिसाद बघता आणि विरोधी पक्षाच्या बैठका सुद्धा आपण अटेंड केल्याच असतील, त्यामुळं प्रतिसाद कसा हे मी सांगण्यापेक्षा आपण या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलं आणि जवळपास आज माझ्याकडे पक्षाकडे दोन्ही गटामध्ये जवळपास माझ्या मते 7-8 उमेदवारांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली, पंचायत समितीसाठी सुद्धा इच्छा व्यक्त केली। बरेचसे उमेदवार काही कारणास्तव आज येऊ शकले नाही, म्हणजे अडचणीमुळे। अशा तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये प्रत्येक गटामध्ये या ठिकाणी इच्छुक उमेदवाराची किंवा जनतेची त्या ठिकाणी प्रतिसाद भरपूर मिळत आहे। म्हणून मग नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, त्या सगळीकडे आम्ही आज नगर परिषदेला आता हदगाव मध्ये माझ्या मते आतापर्यंत 70 फॉर्म आमच्याकडे आले। म्हणजे हे लोकांमध्ये प्रस्थापिताच्या लोकांबद्दल राहणारा रोष आणि काँग्रेस पक्षाबद्दल राहणारी जनतेमध्ये जे काँग्रेस पक्षाबद्दल जी काँग्रेस पक्षाच्या कार्याबद्दल जी आस्था आहे ती आजही जनतेने, कार्यकर्त्यांनी, उमेदवारांनी आपल्या उपस्थितीतून दाखवली। म्हणून काँग्रेस पक्षाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उमेदवाराचा आणि जनतेचा प्रतिसाद